आज माझ्या मुलाने फरमाईश केली, मम्मी ती व्हायरल टोमॅटोची चटणी आहे ना, तशीच सेम बनव ना. अरे म्हटलं त्यात काय विशेष, चल बनवूया. ही टोमॅटोची चटणी अगदी सोपी आहे, वन पॉट रेसिपी आहे आणि घरगुती साहित्यात तयार होते. टोमॅटो असे अर्धे कापून तेलावर आपण मऊ शिजेपर्यंत परतून घेऊया. ही चटणी इतकी सोपी आहे, बॅचलर लोकंसुद्धा अगदी सहज बनवू शकतात. आता याच कढईत आपण लसूण घेतलेला आहे. लसूण मात्र भरपूर घेतलेला आहे बरं का. या रेसिपीमध्ये लसूण आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन अगदी एकच नंबर कॉम्बिनेशन आहे. आता बघा, टोमॅटो आणि लसूण मस्त मऊ शिजलेले आहेत. आपण हे टोमॅटोची जी साल आहे ती चिमट्याच्या सहाय्याने अगदी सहज अलगद अशी काढून घेऊया. माझ्यासारखाच तुम्हालाही प्रश्न पडत असेल, रोज काय काय बनवायचे जे मुलांना आवडेल? ही टोमॅटोची चटणी बनवून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. आता आपण हे या पद्धतीने ठेचून घेऊया. टोमॅटो आणि लसूण एकदम मऊ शिजले आहे, त्यामुळे अगदी सहज ठेचले गेले आहेत. बघा किती छान दिसतात आहे. सध्या बाजारात खूप छान असे फ्रेश टोमॅटो मिळतात आहे. आता याच कढईत आपण तिखट, मीठ, कांदा, मिरच्या घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंडळी, या रेसिपीसाठी असं परफेक्ट काही प्रमाण नाही. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे सगळं काही कमी जास्त करून घेता येतं. आपण यात कांद्याचं प्रमाण, हिरव्या मिरचीचं, तिखटाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकतो. तरीही चटणी अगदी एकच नंबर टेस्टी होते बरं का. आता यात मी मस्त बारीक चिरून ठेवलेली हिरवीगार कोथिंबीर ॲड केली. त्यासोबतच थोडासा चिंचगुळाचा कोळही ॲड केला. चिंचगुळाचा कोळ ॲड केल्यामुळे ह्या रेसिपीची टेस्ट अगदी नेक्स्ट लेवलला जाते. गरमागरम चटणी आणि पोळी मुलाला दिली तर म्हटला, मम्मी एकच नंबर.